मुझसे प्यार करती है या नहीं करती है? तर फायनली मी आणि माझ्या मित्रांचा झाला आहे प्लॅन सक्सेसफुल शेगाव जाण्यासाठी. आम्ही तसं तर खूप जण होतो, पण सगळे आले नाही. आम्ही एवढेच जण चाललो आहे आणि इथून आम्ही चाललो अमरावती. आणि एवढ्या कमी प्रवासात एक जण झोपून गेला. अमरावतीवरून आमची होती ट्रेन, तर मग आम्ही गेलो रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशन पोहोचल्यावर आमचा एक मित्र आम्हाला तिथूनच जॉईन झाला, जो की ऑलरेडी अमरावतीमध्येच होता. आणि मग आम्ही सगळेजण सोबत गेलो ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमध्ये भाई खूप एन्जॉय केला. आम्ही चौघं सोबत होतो. एक जण अपोजिट साईडला बसला होता जागा न मिळाल्यामुळे. आणि आम्ही ट्रेनमध्ये खूप एन्जॉय केला. मग जसंच आमचं डेस्टिनेशन जवळ आला तसं आम्ही खाली उतरून रेडी होतो. मग आम्ही उतरलो शेगावला आणि फायनली शेगावला पोहोचलो. तिथून आम्ही टाईमपास न करता डायरेक्ट पोहोचलो वारकरी निवासला. तिथे केली आम्ही एंट्री आणि एंट्री करून गेलो आतमध्ये. हा आहे तिथचा थोडासा व्ह्यू. आणि वारकरी निवास तर होतंच मस्त, कारण की ते शेगावच्या संस्थेचं आहे. आणि मग आम्ही आमच्या रूमवर गेलो, फ्रेश झालो आणि आलो डायरेक्ट जेवायला. जेवण वगैरे करून आम्ही थोडंसं बसलो बाहेर. बाहेर मस्त थंडी हवा चालू होती आणि मस्त पावसाचं वातावरण होतं, तर खूप छान वाटत होतं. आम्ही थोडा वेळ बसलो बाहेर, गप्पा वगैरे केल्या आणि मग गेलो वर हॉलमध्ये. हॉलमध्ये सगळेजण झोपले होते, पण आम्ही रात्रीचा खेळत होतो अमंग अस. हे आमचं गेम वगैरे खेळून झालं आणि एक गोष्ट रिव्हील करायची राहिली, की हा मुलगा बोलत होता त्याच्या बाबासोबत. आणि या पुढचा ब्लॉग येईल उद्या. धन्यवाद.